राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 9 एप्रिल हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। या दरम्यान महायुतीनं ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक प्रयत्न देखील केले आहेत, मात्र तरी देखील आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालंय। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता 6 उमेदवार शिल्लक आहेत। दरम्यान अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काय काय घडामोडी घडल्यात ते आपण पाहूयात। आता राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण 7 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे अक्षय कर्डिले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, महाविकास आघाडी यांच्याकडनं गोविंद मोकाटे, तसेच वंचित बहुजन आघाडीकडनं संतोष चोळके, तसेच अपक्ष शिवसेना ठाकरे गटाचे रावसाहेब खेवरे, तसेच अपक्ष सुरेश लांबे, त्यानंतर अपक्ष महेश हापसे, तसेच अपक्ष अथर्व म्हसे आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत। त्यामुळे आता रिंगणामध्ये केवळ 7 उमेदवार शिल्लक आहेत। या पोटनिवडणुकीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना फोनवरून विनंती केली होती। तसेच भाजपचे नेते रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची मनधरणी केली होती। त्यामुळे राजकीय सौहार्दासाठी ही विनंती मान्य करून अर्ज न भरण्याचा निर्णय हा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला। दरम्यान प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेताच शरद पवार गटाकडनं गोविंद मोकाटे यांना पक्षाचा अधिकृत असा एबी फॉर्म देण्यात आला। त्यामुळे आता शरद पवार पक्षाकडनं गोविंद मोकाटे हे निवडणूक लढवणार आहेत। तर इकडे निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे रावसाहेब खेवरे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात पेच निर्माण झालाय। थोडक्यात काय तर दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी असाच भाजपचा प्रयत्न होता। मात्र आता शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार दिल्यामुळे मोठी चुरस वाढली आहे। आता मुख्य लढत भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यामध्ये होण्याची चिन्ह आहेत। पण आता वंचितचे संतोष चोळके आणि अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये किती मतं घेतात यावरच विजयाचं गणित अवलंबून असणार आहे।